एक मुख्यमंत्री आहेत, त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीये। प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री मानतोय। महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारचं नाव हे इतिहासामध्ये लिहिलं। यांचे किती कपडे काढले तरी निर्लज्जांना काही फार परिणाम होतो असं नाहीये। त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावंच लागेल। आणि आता कोरोना आहे असं सांगून हे सरकार आम्हाला थांबवू शकणार नाही। अक्षरशः देशद्रोह्यांसोबत पार्टनरशिप चाललेली आहे। एक नेक्सस तयार झालाय। मंत्री आहेत, काही आमदार आहेत, काही अधिकारी आहेत। एकमेव काम चाललंय, अवैध रेती, अवैध दारू। अनेक चांगले अधिकारी भेटतात आणि ते म्हणतात हो असा बाजार मांडलाय की आता आमच्या इकडे लोक चोरासारखंच पाहतात। आमच्या जो इनामी नाही, आमच्या जो बेनामी नाही, आम्ही कोणाच्या बापाला घाबरतही नाही। ज्या दिवशी मुख्यमंत्र्याचं पद सोडलं आणि वर्षातनं बाहेर पडलो, 5 वर्ष मुख्यमंत्री होतो। या मुंबईमध्ये घर नव्हतं, 4 महिने भाड्याच्या घरात राहिलो। त्यानंतर सरकारी क्वार्टर मिळालं तर त्या सरकारी क्वार्टरमध्ये गेलो। त्यामुळे यांना आपण घाबरण्याचं कारण नाहीये की या देशातले एक प्रमुख नेते राहुल गांधी, ज्यांना याची संपूर्ण कल्पना असते की त्रिपुरात घडलं नाहीये, कुठली मशीद तोडली नाहीये, कुणाला आग लावली नाहीये, कुठलं कुराण जाळलेलं नाहीये, कुठल्या मुस्लिम समाजाच्या किंवा अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तीला इजाही पोचली नाहीये। पण 8 नोव्हेंबरला राहुल गांधी ट्विट करतात की त्रिपुरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार होतोय। आणि लगेच 11 नोव्हेंबरला या ठिकाणी अमरावती असेल, मालेगाव असेल, नांदेड असेल, या ठिकाणी भव्य मोर्चे निघतात। आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हजारो लोक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच वेळी मोर्चे काढू कसे शकतात? बिना प्लॅनिंगचा असा मोर्चा निघू कसा शकतो? आणि जर प्लॅनिंग झालं तर सरकारला माहिती नाही, गुप्तचर यंत्रणांना माहिती नाही, आयबीला माहिती नाही, संपूर्ण सरकारच्या समर्थनाने निघालेले हे मोर्चे आहेत। हा प्रयोग आहे, प्रयोग या देशामधला हा पोलरायझेशनचा प्रयोग आहे। आणि मग निवडून निवडून त्या मोर्चांमध्ये हिंदूंची दुकानं तोडली जातात, जाळली जातात। पण त्याच्यावर कोणीतरी बोललं का? ज्या वेळेस हिंदूंची दुकानं जाळली गेली, महाविकास आघाडीचा एक तरी नेता बोलला का? अरे दुकान हिंदूचं असो की मुसलमानाचं असो, जाणं चुकीचंच आहे। पण तेव्हा मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांची तोंड शिवली जातात। मला आता आश्चर्य वाटतं, संजय राऊत यांचं म्हणजे ते मराठीतलं गाणं आहे ना, अरे कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा कसा वाया गेला असं तू। काय म्हणून राहिलेत ते? भारतीय जनता पक्षाने दंगल घडवली। नवाब मलिकांचा तर प्रश्नच नाही, हर्बल तंबाखूमुळे काही त्यांना ठेवलंच त्या करताय। माझा तर आरोप असा आहे की हे जे काही षडयंत्र होतं, हे षडयंत्र उघडं होऊ नये म्हणून कव्हर फायरिंग करण्याकरता हे नवाब मलिकांनी स्टेटमेंट दिलं की या ठिकाणून पैसे गेले। कारण त्यांना हे नेमकं माहिती आहे की या शहरांमध्ये हे अचानक मोर्चे काढण्याकरता कुठून कुठून फंडिंग झालाय, ते कोणी कोणी दिलाय याची संपूर्ण कल्पना त्यांना असल्यामुळे हे कव्हर फायरिंग आहे, कव्हर फायरिंग आहे। पण चिंता करण्याचं कारण नाहीये। आज अमरावतीतली परिस्थिती बघा, आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अटक केली। माझा सवाल आहे, अमरावतीमध्ये एसआरपीच्या 7 कंपन्या होत्या। पहिल्यांदा तर त्यांना ज्या वेळेस हा मोर्चा निघाला आणि त्यानंतर तोडफोड सुरू झाली, पहिल्यांदा तर त्यांना आदेशच दिले नाहीत। कंपन्या आहेत,
पण त्यांना आदेशच मिळत नाहीयेत. आणि त्यानंतर जेव्हा आदेश दिला, हाताबाहेर गोष्टी गेल्या, त्यावेळी त्या कंपन्यांवर जो हल्ला झाला, हा पॅटर्न बघा, पॅटर्न. आझाद मैदानावर ज्यावेळी अशाच प्रकारची घटना झाली होती, कोण जखमी झालं? पोलीसवाले जखमी झाले होते. तीच परिस्थिती आज. माझा सवाल आहे, SRPच्या 5 जवानांना त्या ठिकाणी त्यांच्यावर गोटे मारले गेले, त्यांना गंभीर जखमी केलं. हे गंभीर जखमी करणारे कोण होते? आणि अचानक कोल्हापुरी गेट असेल, नागपुरी गेट असेल, यापासून जो सगळा एरिया आहे, त्या एरियामध्ये इतके टोकदार गोटे आले कसे? हे जर जमा करून ठेवलेले गोटे नव्हते, ते गोटे आले कसे? आणि आज SRPच्या आमच्या पोलीस जवानांवर या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर आणि त्यांना त्या ठिकाणी जखमी केल्यानंतर एका माणसाला तरी अटक झाली का? नाही. म्हणजे पोलीस काय मार खाण्या करतायत का? एकाही माणसाला अटक झालेली नाही. ठरवून पोलिसांवर अटॅक आहे. आणि म्हणून हा पॅटर्न समजून घ्या, पॅटर्न समजून घ्या. हा पॅटर्न आहे. या देशामध्ये ज्यावेळी मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही, त्यावेळी लोकांमध्ये कन्फ्युजन तयार करा. ज्यावेळी मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही, त्यावेळी मायनॉरिटी पोलरायझेशनच्या दृष्टीनं हे प्रयोग या ठिकाणी चाललेले आहेत. आणि प्रयोग भूमी ही महाराष्ट्रच असते. आपण बघितलं, अर्बन माओवाद्यांनी याच महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगावला हा प्रयोग करून बघितला. आणि आता तोच प्रयोग या महाराष्ट्रामध्ये चाललाय. कारण त्यांना आता असं वाटतं महाराष्ट्रात आमची सरकार आहे. आणि महाराष्ट्रातले अनेक मोठे नेते हे ज्यावेळेस म्हणतात की आमचे आदिवासी हे त्यांच्यावर अन्याय झालाय, त्यामुळे नक्षली विचाराकडे वळले आहेत. खरं म्हणजे जर तिथलं सत्य बघितलं, आज गडचिरोलीचे आमचे आमदार या ठिकाणी आहेत, खासदार आहेत, त्यांना विचारा, गडचिरोलीत जाऊन विचारा, एकाही आदिवासीचं त्याला समर्थन नाही आहे. आज हे जे काही या ठिकाणी आणतायत, आजूबाजूच्या राज्यातले लोक जे पैशाने रिक्रूट केलेले आहेत, एक त्यांची अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेच्या आधारावर या ठिकाणी चाललेला आहे. आणि असं तुम्ही ज्यावेळेस म्हणता, त्यावेळी त्या 26 माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या आमच्या पोलिसांचा अपमान होत नाही? यापूर्वी त्याच गडचिरोलीमध्ये आमचे शेकडो पोलीस मारले गेले, त्यांचा अपमान होत नाही? हे खरं आहे की शेवटी चीड अन्यायातनं सुरू होते, पण तो अन्याय दूर करण्याचं काम देखील आपल्यालाच करावं लागेल. मात्र आज हे गोष्ट समजून घेतली पाहिजे की जो नक्षलवाद विचाराने होता, तो आता विचाराने नाही आहे. आता विचाराचा नक्षलवाद संपलेला आहे. आता एक नक्षल अर्थव्यवस्था तयार झाली आहे, एक रेड कॉरिडॉर तयार झाला आहे. आणि हा रेड कॉरिडॉर हा नेपाळपासून साऊथ पर्यंत संपूर्ण या ठिकाणी एक वेगळी अर्थव्यवस्था. आणि ज्यावेळी अर्बन माओवादी पकडले गेले आणि त्यांचं साहित्य सापडलं, त्यावेळी यांना कशी आयसिसची मदत आहे, यांना कशी पाकिस्तानची मदत आहे आणि यांना कशी चीनची मदत आहे, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आहेत. आणि म्हणून हा जो काही पॅटर्न आहे हा गंभीर आहे. हा आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी आपण सगळ्यांनी खुणगाठ बांधली पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कधीही दंगल करणार नाही. आम्ही दंगल करणारे लोक नाही आहोत. आम्ही कधीही निष्पाप लोकांवर हल्ला देखील करणार नाही. उलट एखाद्या मायनॉरिटीच्या निष्पाप माणसावर हल्ला होत असेल तर तो हल्ला आम्ही परतवून लावू, पण आमच्या अंगावर कोणी चालून आलं तर त्याला सोडणार देखील नाही. जे दादांनी सांगितलं खरं आहे. जर कोणाला असं वाटत असेल की आता आमचं सरकार या ठिकाणी आहे म्हणून आम्ही अशा प्रकारचे मोर्चे काढून हिंदूंची दुकानं जाळू, हे आता आम्ही होऊ देणार नाही, हे बरोबर नाही. आणि याच्यावर कारवाई जर सरकारने केली नाही
तर जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल. आणि तेच अमरावतीमध्ये आपण बघितलं. कुठल्याही हिंसेचं समर्थन आम्ही करत नाही, पण सरकार हे जर त्या ठिकाणी चिडीचूप बसत असेल, सरकार जर आशीर्वाद देत असेल, तर अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी होणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या दृष्टीनं येत्या काळामध्ये कुठेतरी आपला आवाजही बुलंद झाला पाहिजे. ठीक आहे, आपले जे जुने मित्र होते, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे होते, ते आता अजान स्पर्धा घेत असतील, ते आता उर्दू मध्ये कॅलेंडर काढून जनाब हिंदू हृदय सम्राटांना जनाब बाळासाहेब ठाकरे लिहित असतील, त्यांना ते लखलाभ आहे. आपल्याला माहिती आहे की त्यांना मुंबईची चिंता आहे, मुंबई महानगरपालिकेची चिंता आहे. त्यांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये अमराठी त्यांना वोट देणार नाही, मराठी त्यांना वोट देणार नाही. त्यामुळे आता ही जी एक राहिलेली वोट बँक आहे, कारण आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत ते आहेतच, त्यामुळे त्या वोट बँकेवर डोळा ठेवून ते बाळासाहेब ठाकरेंना जनाब म्हणत असतील, ते त्यांना लखलाभ आहे. आम्ही सर्वसमावेशक राजकारण करणारे आहोत. आमच्या मोदीजींनी जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन सबका साथ सबका विकास आम्हाला सांगितला आहे. पण त्याच वेळी आम्ही लांगुल चालन करणार नाही, आम्ही अपीजमेंट करणार नाही, आम्ही वोट बँकेची राजनीती करणार नाही. अरे निवडणुका येतील जातील, एखादी निवडणूक जिंकू एखादी हारू, पण आमचा देश महत्वाचा आहे. देशविरोधी ज्या ताकदी असतील त्यांच्याशी हात मिळवणी भारतीय जनता पार्टी काही झालं तरी करणार नाही. निवडणुका हारलो तरी चालेल, पण अशा शक्तींच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी नेहमीच मैदानात राहील. आता अलीकडच्या काळामध्ये काही लोक नरेटिव्ह सेट करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही लोक आपल्याला टीव्हीवरच दिसतात. खरं म्हणजे अशा लोकांची फार काळजी करण्याचं कारण नाहीये. फ्रान्समध्ये एक खटला झाला आणि खटला काय होता माहितीये? खटला असा होता की फ्रान्समध्ये एक मॉरिस नावाचा कोंबडा होता, फेमस कोंबडा. आणि मॉरिस कोंबडा रोज सकाळी बांग द्यायचा आणि त्याचे फार कौतुक व्हायचं. काही दिवसांनी हा मॉरिस कोंबडा दुपारी बांग द्यायला लागला आणि मग काही लोक कोर्टात गेले आणि तो खटला चालला आणि त्यांनी सांगितलं मॉरिस कोंबडा सकाळी बांग देत होता तोपर्यंत बरं होता, तर दुपारी बांग देतो. अशा प्रकारे काही कोंबडे दिवसभर आपल्याला चॅनलवर दिसतात. पूर्वी सकाळी द्यायचे, आता दुपारी देतात, संध्याकाळी देतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, गरुड असतो ना, गरुड, हा गरुड जो असतो, या गरुडावर कावळा बसतो आणि त्या गरुडाला तो चोच मारतो, तर गरुड त्याला काहीच कळत नाही. गरुड काय करतो माहितीये? गरुड दोन्ही पंख पसरतो आणि आकाशात झेप घेतो आणि वर 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 जात जातो. अशा परिस्थितीत तो गरुड जातो की त्या उंचीवर त्या कावळ्याला श्वासच घेता येत नाही आणि तो कावळा गरुडाच्या पाठीवरनं खाली पडतो. भारतीय जनता पार्टी गरुडासारखी आहे. हे किती डोमकावळे आपल्या मानेवर बसले आणि चोची मारल्या तरी एकदा पंख पसरला की चिंता करण्याचं कारण नाही आहे. या सगळ्या डोमकावळ्यांना आपण पुरून उरणार आहोत. आज काय अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये, एक एक घटना जर आपण बघितली, 200 लोक बलात्कार करतायत, 400 लोक बलात्कार करतायत. कुठनं हे नराधम आले आहेत? कोणाचा पाठिंबा यांना आहे? ही अमानवीय व्यवस्था कशी उभी राहते? हा कोणाचा महाराष्ट्र आहे? आम्ही तर म्हणतो छत्रपतींचा महाराष्ट्र. छत्रपतींच्या महाराष्ट्रात ही औलाद आली कुठून? आणि रोज घडतंय. आणि हे घडल्यानंतर सरकारची याच्यावर काही प्रतिक्रिया आहे का? काही प्रतिक्रिया नाही आहे. केवळ घोषणा केल्या जातात, शक्ती कायदा तयार करू, युक्ती कायदा तयार करू, भक्ती कायदा तयार करू. इथे फक्त भक्तीच कायदा आहे, दुसरा कुठला कायदा नाही या सरकारमध्ये. सगळ्यांनी नेत्यांची भक्ती करायची, मग त्यांना जी शक्ती मिळते ती आपण पाहतोच आहोत रोज.
पण कुठेतरी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की या सरकारमध्ये महिला असुरक्षित आहेत. प्रश्न हा नाही आहे. कोणी हा सवाल विचारू शकतो की यापूर्वी घटना घडल्या नाहीत का? होय, घडल्या. पण ज्या प्रकारे आज राजरोसपणे रोजच्या रोज या घटना घडतायत ही चिंतेची बाब आहे. आणि त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही ही त्यापेक्षा चिंतेची बाब आहे. आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी सरकारमध्येच दागी मंत्री असतील त्यावेळी अशा गोष्टींवर कारवाई होईल याची अपेक्षा तरी आपण कशी ठेवायची? काय अवस्था शेतकऱ्यांची आमच्या केली आहे. आज आमच्या शेतकऱ्याला कुठली मदत या सरकारच्या वतीनं केली जात नाही. अतिवृष्टी आली, पूर आला, वादळ आलं, कुठलंही आलं की एक त्या ठिकाणी पॅकेज घोषित करतात. पॅकेज आम्ही पॅकेज घोषित करायचो पण ते पॅकेज वास्तविकतेत आणून दाखवायचो. आज इथे असं आहे की अतिवृष्टीचे पैसे नाही आहेत, पुराचे पैसे नाही आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं या सरकारला तर अक्षरशः विदर्भ मराठवाड्याचा तिटकार आहे. विदर्भ मराठवाड्याचा तिटकारा असलेलं असं सरकार यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. कोणी जाऊन पाहत नाही. लोक जगले की मरले कोणी पाहायला तयार नाही, कोणी मदत करायला तयार नाही. सगळ्या मराठवाड्याच्या चालू योजना बंद आहेत. वॉटर ग्रिड बंद आहे, वाहून जाणारं पाणी आणण्याची योजना बंद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं अत्यंत परिश्रमानं आणि अत्यंत संघर्षातून मिळवलेलं वैधानिक विकास मंडळ, ज्या वैधानिक विकास मंडळामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला हक्काचा न्याय होता, ते वैधानिक विकास मंडळ यांनी मारून टाकलं, मुर्दा पाडला, खून केला त्याचा. पण आश्चर्याची गोष्ट आहे बघा, सत्ता कशी असते. विदर्भ मराठवाड्यातला सत्ता पक्षाचा एकही आमदार आणि एकही मंत्री याबद्दल सकार शब्द काढायला तयार नाही, बोलायलाच तयार नाही आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे याच्यावर बोललं आणि कुठेतरी आपल्यावर वेगळी नजर आली तर मग आपलं काय होईल या भीतीनं कोणी बोलायला तयार नाहीये. सिंचनाच्या योजना बंद केल्या, पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद केल्या. सुधीर भाऊ ज्यावेळेस आमचे अर्थमंत्री होते त्यावेळेस आपण डिफरन्शियल टॅरिफ दिलं होतं. त्या ठिकाणी उद्योग आले पाहिजे, उद्योगाला सवलत दिली होती. 5 वर्षामध्ये विदर्भ मराठवाड्यासहित महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याचं वीज जोडणी आपण कधी कापली नाही. मी बावनकुळेंचं अभिनंदन करेन की 5 वर्ष मंत्री म्हणून बावनकुळेंनी या ऊर्जा विभागामध्ये अभूतपूर्व इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं नाही तर त्यावेळी कधी दुष्काळ होता, कधी अतिवृष्टी होती, स्पष्टपणे सांगितलं की आम्ही वीज कापणार नाही. आवश्यकता पडली तर कॅबिनेटमधनं आम्ही त्यांना सरकारकडनं पैसे दिले की ठीक आहे शेतकरी भरू शकत नाही, लॉस होतोय, सरकार पैसे देईल, सरकारने पैसे दिले. आज मात्र सर्रास गावाच्या गावं अंधारात आहेत. डीपीच्या डीपी काढून नेले आहेत. डीपी गेली तर 2 महिने डीपी येत नाहीये. पिण्याच्या पाण्याच्या योजना, शाळा म्हणजे काल परवा शाळा सुरू झाल्या आणि सुरू झाल्याबरोबर त्याचे विजेचे कनेक्शन कापले. आणि हे इतके ढोंगी लोक आहेत, काही झालं की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं. आज पेट्रोल डिझेलच्या संदर्भातलं सत्य आपल्या समोर सुधीर भाऊंनी मांडलं. केंद्र सरकारने पेट्रोलवर 5 रुपये, डिझेलवर 10 रुपये कमी केल्यानंतर देशातल्या 25 राज्यांनी आपला वॅट कमी केला. 25 राज्यांनी. का त्यांच्यासमोर समस्या नाहीये? आणि अशी राज्य की जी गरीब आहेत पण ते लोकांना उत्तरदायी आहे. छोट्या छोट्या राज्यांनी वॅट कमी केला, आमच्या राज्यांनी काय केलं? वॅट कमी करणं तर सोडाच, पण जेव्हा केंद्र सरकार 5 रुपयांनी टॅक्स कमी करतं
त्यावेळी भाव 7 रुपयांनी कमी व्हायला पाहिजे, पावणे 7 रुपयांनी. कारण केंद्र सरकारच्या टॅक्सवर आपण टॅक्स लावतो, त्यामुळे त्यांचा टॅक्स कमी झाला की ऑटोमॅटिक आपला टॅक्स कमी होतो. मात्र आपल्या सरकारनं मॅचिंग केलं. मॅचिंग म्हणजे काय केलं? केंद्राचेच 5 रुपये आपल्याला पास ऑन केले, त्याच्यावर एक नवा पैसा आपल्याला मिळू नये जो ऑटोमॅटिक मिळणार होता, तेही रेट आपले ऍडजस्ट केले आणि तेही पैसे आपल्याला मिळू दिले नाहीत. म्हणजे तेही रिलीफ आपल्याला मिळू दिले नाही. काल परवापर्यंत सायकल मोर्चा काढत होते, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा, कमी करा. आता केंद्र सरकारने केल्यानंतर तुम्ही का भाव कमी करत नाही? आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, रोज जाब विचारला पाहिजे. या सरकारच्या विरुद्ध जोपर्यंत व्हॅटचे भाव हे कमी करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाने आंदोलन केलं पाहिजे. ही काय केवळ केंद्र सरकारची जबाबदारी नाही आहे. आणि अजितदादा पवार म्हणतात आमच्या जो उत्पन्नाचं हे स्रोत आहे. असं नाही आहे अजितदादा. आता दारूचं एवढं मोठं स्रोत आहे की तुमच्याकडे? कोरोनामध्ये मंदिरं बंद असताना तुम्ही दारू तर सुरू केली होती ना. मंदिरं बंद होती, बार बंद ठेवले का? नाही ठेवले. सगळ्यात पहिले बार उघडले. ते आहे ना तुमचा स्रोत. किती सुधरो 35-40 हजार कोटी रुपये त्यातनं तुम्हाला मिळतात. आणि जसं तुम्हाला स्रोत आहे या 25 राज्यांना नाही आहे. जे तुम्हाला स्रोत आहे तेच त्या 25 राज्यांना आहे. अरे गुजरातमध्ये तर राज्य उत्पादन शुल्क नाही आहे, तिथे दारूच नाही आहे. तरी देखील महाराष्ट्रापेक्षा 15 रुपयाने रेट कमी का? मग जर गुजरात करू शकते तर महाराष्ट्र का करू शकत नाही? का करू शकत नाही? कारण तुम्हाला घेणं देणंच नाही आहे. आणि मग रोज उठायचं, खोटं बोल पण रेटून बोल, मग सांगायचं जीएसटीचे पैसे. खरं म्हणजे केंद्रातलं मोदीजींचं सरकार इतकं हिम्मतवालं सरकार आहे. हे सरकार सांगू शकलं असतं की 2 वर्षामध्ये जसं स्टेटला जीएसटी आला नाही तसं केंद्रालाही आला नाही. कारण जीएसटी एकाच वेळी भरला जातो आणि त्याचे 2 हिस्से होतात. एक हिस्सा केंद्राला जातो, एक हिस्सा राज्याला येतो. काही केंद्राकडे जाऊन तो राज्याकडे येत नाही असं नाही आहे, एकाच वेळी जातो. पण केंद्राने सांगितलं होतं की तुम्हाला दरवर्षी 14% चढ्या दरानं जीएसटी मिळाला तर ठीक, नाही मिळाला तर आमच्या खिशातनं आम्ही तो देऊ. आता केंद्र सरकार सांगू शकली असती की कोरोनात आमचाही आला नाही तर आम्ही कुठून द्यायचा, असं नाही म्हटलं केंद्र सरकारने. केंद्र सरकारने सांगितलं काही हरकत नाही, आमचाही जीएसटी आला नसेल तरी आम्ही जे ठरवलं होतं 14% अधिक दरानं ते आम्ही आमच्या बजेटमधनं तुम्हाला देऊ. मागच्या वर्षी दिले, याही वर्षी देणार आहे. जीएसटीचं जे काही वर्ष आहे ते आपण जुलैपासून सुरू केलेलं आहे. त्याचं रिकन्सिलिएशन त्या जुलैच्या दरम्यान होतं. सरकारला माहिती आहे की मागच्या वर्षी जे पैसे आले या वर्षीचे येणारच आहेत. केंद्राने आपला नियमच करून घेतलाय की ते पैसे द्यायचे आहेत. पण काही उठलं की उठून बोलायचं जीएसटीचे पैसे आले नाही, जीएसटीचे पैसे आले नाही. अरे कुठेतरी छोट्या छोट्या राज्यांकडे बघा. जी राज्य रडत नाही ती लढतात. छोटी छोटी राज्य आहेत पण त्यातल्या एकही राज्याने तक्रार केली नाही आमचे जीएसटीचे पैसे आले नाही. कारण त्यांना माहिती आहे ये मोदी जी है, अगर आपको कहा है मिलेगा तो मिलेगा ही. ते त्यांना माहिती आहे मिळालाय. पण या ठिकाणी मात्र आपलं अपयश लपवण्याकरता रोज नवीन बहाणा सांगितला जातो. आणि त्यामुळे यांचा जीएसटीचा जो बहाणा आहे हा केवळ दिशाभूल करणारा आहे. माझा सवाल आहे, हजारो कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टर्सला देऊन दलाली घेण्याकरता तुमच्याकडे पैसा आहे. त्यावेळेस जीएसटी नाही आठवत, त्यावेळेस जीएसटीचा विचार नाही करत. पण सामान्य शेतकऱ्याला मदत करायची असेल, सामान्य नागरिकाला मदत करायची असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला जीएसटी आठवतो. आणि म्हणून कुठेतरी यांना उघडं पाडलं पाहिजे. आज खरं म्हणजे ही जी काही अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे ही अत्यंत वाईट आहे. आज तुम्ही बघा, कुपोषण या महाराष्ट्राला लागलेली एक कीड आहे. पण या कुपोषणाच्या संदर्भात आपल्या सरकारनं अतिशय चांगलं काम केलं. आमच्या पंकजाताई मुंडेंकडे खातं होतं. या कुपोषणाच्या संदर्भात आपण वेगवेगळ्या योजना राबवून कुपोषण अतिशय खाली आणलं होतं. अभूतपूर्व अशा प्रकारचा घट त्याच्यामध्ये आपण केला होता.
आता अवस्था अशी आहे, काल परवा अहवाल आलाय आणि सर्वाधिक कुपोषित बालकं पुन्हा एकदा महाराष्ट्रात आहेत. सर्वाधिक कुपोषित बालकं महाराष्ट्रात आहेत. आणि कोण बालकं आहेत ही? आमच्या सुदूर भागात राहणारे आमचे आदिवासी बालकं, ज्यांच्यापर्यंत पोचणारा आहार हा तुम्ही खाऊन टाकला. आपल्या लक्षात असेल, मी स्वतः ज्यावेळेस विधानसभेच्या बाहेर आपण विधानसभा भरवली होती त्यावेळेस आदिवासींना कशा प्रकारचं धान्य दिलं जात आहे त्याचा नमुना आपल्याकडे दिला होता. जे थेट खावटीचे पैसे त्यांना द्यायला पाहिजे होते ते पैसे देण्याच्या ऐवजी यांनी खरेदी केली आणि इतक्या निकृष्ट दर्जाची खरेदी केली, जनावर खाऊ शकत नाही. अरे त्या आदिवासी बालकांच्या खाण्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दलाली पाहिजे. कुठे फेडाल हे पाप, कुठे फेडाल? आणि आज त्यामुळे हे कुपोषण या ठिकाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या 2 वर्षामध्ये सातत्याने शेतकरी आत्महत्या वाढतायत. एकट्या 2020 साली 4006 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. खरं म्हणजे ही सगळी अवस्था जी आहे ना, ही अक्षरशः विषण्ण करणारी अवस्था आहे. पण कुठेतरी या संदर्भात आपल्याला जागृत होण्याची गरज आहे. खरं तर आज हे सरकार सांगतं की देशामध्ये सर्वाधिक लसीकरण आम्ही केलं. हो, आणि आम्हाला अभिमानच आहे की देशात सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्राने केलं. पण माझा सवाल आहे, लसी दिल्या कोणी? सर्वाधिक लसीकरण करण्याकरता महाराष्ट्राला लसी दिल्या कोणी? नरेंद्र मोदीजींनी या लसी दिलेल्या आहेत. मोदीजी असे पंतप्रधान आहे जे टीम इंडिया सांगतात. टीम इंडिया. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. महाराष्ट्रातलं सरकार रोज आम्हाला शिव्या देतं हे त्यांनी कधी त्याच्याकडे विचार केला नाही. सर्वाधिक लसी या महाराष्ट्राला मिळाल्या. हेच नेते होते की जे लसीकरणाच्या संदर्भात सातत्याने बोलत होते. पण मोदीजींनी जो करिश्मा करून दाखवला या देशामध्ये, ज्यावेळेस मोदीजींनी सांगितलं की आपल्या देशात निर्मित केलेल्या लसी आपण वापरू, काँग्रेसचे नेते राहुल गांधी विदेशी लसींना परवानगी का देत नाही म्हणून त्या ठिकाणी सांगत होते. आणि देशी लसींच्या भरोश्यावर हे होऊ शकणार नाही. पण मोदीजींनी स्वतः त्या ठिकाणी लसीकरणाच्या करता प्रयत्न केले. त्या ठिकाणी वैज्ञानिकांपर्यंत गेले, त्या इन्स्टिट्यूटमध्ये गेले, त्यांना ऍडव्हान्समध्ये पैसे दिले, त्यांना त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करून दिल्या आणि त्यातनं लसीकरणाकरता आपल्या भारतीय शुद्ध लसी आपण तयार केल्या. आणि आश्चर्य बघा, आश्चर्य असं आहे की आपण 280 दिवसात, केवळ 280 दिवसामध्ये या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात 100 कोटी लोकांचं लसीकरण आपण करून दाखवलं. हा जगाच्या इतिहासातला एक रेकॉर्ड आहे. संपूर्ण जगामध्ये जे लसीकरण झालंय त्या लसीकरणामध्ये भारत सगळ्यांच्या पुढे आहे. म्हणजे आपण जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेच्या संपूर्ण लोकसंख्येला 2 डोस दिल्यानंतर, 3रा डोस दिल्यानंतर देखील भारताचं लसीकरण जास्त आहे. संपूर्ण युरोपची जी लोकसंख्या आहे त्या संपूर्ण युरोपच्या लोकसंख्येला 1 डोस पूर्ण देऊन त्यातल्या अर्ध्या लोकसंख्येला 2रा डोस देता येईल, त्याहीपेक्षा जास्त लसीकरण हे आपण या ठिकाणी भारतामध्ये केलं आहे. आणि याकरता मोदीजींनी 21 बैठकी मुख्यमंत्र्यांसोबत घेतल्या. कुठे कमी पडताय, कोण कमी पडताय? आणि तुम्ही विचार करा, या देशाने हे जे करून दाखवलं सोपं नाही आहे. आज तुम्ही आणि आम्ही बिना मास्कचे बसू शकतो, एकत्रित बसू शकतो. अर्थव्यवस्था सुरू झाली आहे, अर्थव्यवस्था पुढे जाते आहे. आज सांगितलं जात आहे की जगातली सगळ्यात धावणारी अर्थव्यवस्था ही भारताची यावर्षी असणार आहे. हे आपण का करू शकतोय? हे लसीकरण जर झालं नसतं तर करू शकलो असतो का? हे केवळ लसीकरणामुळे आपण करू शकतोय. आणि याकरता या देशामध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये, वरपासनं खालपर्यंत, आडवं उभं कुठल्याही भागात, पहाडामध्ये, रेगिस्तानामध्ये, बर्फामध्ये, प्रत्येक ठिकाणी लस पोचली पाहिजे. आणि ती कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून त्याच टेम्परेचरवर त्याच दिवशी पोचली पाहिजे.
हे सोपं काम नव्हतं. अतिशय कमी वेळामध्ये 1,00,000 कोल्ड स्टोरेजची चेन आपण तयार केली आणि त्या कोल्ड स्टोरेजच्या सप्लाय चेनच्या माध्यमातून रोज वेळेवर या सगळ्या लसी आपण उभ्या भारतामध्ये माननीय मोदीजीच्या नेतृत्वात पाठवू शकलो. आणि म्हणून आज भारताचं लसीकरण झालं आणि भारत आज या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतनं आपण बाहेर आलोय. आणि आज तर कोविन सारखा ऍप आपण तयार केला की ज्या कोविन ऍपने काय केलं त्याच्यावरही हे सांगत होते कोविन ऍप कशाला पाहिजे, तुम्ही डेटा लोकांचा घेताय, तुम्ही त्याचा गैरउपयोग करणार आहे. पण कोविन ऍपने देशभरामध्ये कोणीही व्यक्ती असो देशभरातला त्याला त्याच्यावर रजिस्ट्रेशन करता आलं, त्याचा वेळ त्याचा स्लॉट बुक करता आला, त्याची जागा बुक करता आली. आणि एवढंच नाही तर अमेरिकेसारखा देशही सर्टिफिकेट देऊ शकला नाही. हाताने लिहिलेलं सर्टिफिकेट त्यांना द्यावं लागलं. इंग्लंडमध्ये घोळ झाला, ज्यांनी लसी घेतल्या नव्हत्या त्यांनी सर्टिफिकेट मिळवले. पण भारत एकमेव देश असा होता की ज्यांनी पहिल्या दिवशीपासनं डिजिटली साइन्ड सर्टिफिकेट हे आपल्या प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी दिलं. आणि बाहेर जाणाऱ्या नागरिकांना तर आपला पासपोर्ट देखील आता त्याच्याशी जोडता येतो. आणि हे जे कोविन ऍप मोदीजींनी तयार केलं, आज 12 देश हे कोविन ऍप आपल्याकडनं घेत आहेत आणि त्या कोविन ऍपच्या माध्यमातून लसीकरण करतायत. ही ताकद आहे, ही दूरदृष्टी आहे. पहिल्या दिवशीपासनं ज्या प्रकारे या कोरोनाचा सामना करताना मोदीजींनी दृढता दाखवली. मगाशी ऑक्सिजनचा विषय आपल्या जावडेकर साहेबांनी मांडला. ही जी दृढता दाखवली त्यामुळे भारत आज या ठिकाणी जगाच्या समोर सन्मानाने उभा राहू शकला आणि तुम्ही आणि आम्ही पुन्हा कामावर जाऊ शकलो. अन्यथा काय अवस्था राहिली असती याचा देखील विचार हा कुठेतरी केला पाहिजे. केवळ आपल्या माहितीकरता सांगतो, भारताचं वॅक्सिनेशन अमेरिकेच्या 3 पट, ब्राझीलच्या 5 पट, जर्मनीच्या 10 पट, फ्रान्सच्या 15 पट, कॅनडाच्या 25 पट आणि UAEच्या 100 पट जास्त आहे. ही भारताची ताकद या ठिकाणी आपण पाहिली आहे. आणि म्हणून आज खरं तर या आपल्या संपूर्ण कार्यकारिणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रस्तावांवर आपण चर्चा केली आहे. आज आवश्यकता आहे पुन्हा एकदा ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी आपल्या अनेकांनी जाणता राजा बघितलाय. जाणता राजा बाबासाहेब पुरंदरे आपल्यामध्ये नाही आहेत, पण जाणता राजा आपण सगळ्यांनी जवळपास बघितलेला आहे. त्यावेळची अवस्था ही त्यात वर्णन केलं आहे की आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही हे सगळे महाराष्ट्रावर तुटून पडत होते. अनाचार, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार याची बजबजपुरी या महाराष्ट्रामध्ये होती. आणि त्यावेळी 18 पगड जातींना सोबत घेऊन सामान्य मावळ्यांच्या भरोशावर छत्रपतींनी आपलं स्वराज्य उभं केलं. आज आपल्याला तेच करावं लागणार आहे. या सरकारच्या विरोधात सर्व लोकांना एकत्रित करून, मगाशी आपण बघितलं मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, वेगवेगळ्या समाजाचे लोक असो, सगळ्यांसोबत या सरकारनं विश्वासघात केलाय. दीन दलित गोर गरीब आदिवासी सगळ्यांसोबत विश्वासघात झालाय. त्यामुळे या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला एक लढा उभारावा लागेल. आणि सामान्य माणसाची ताकद काय असते हे आपल्याला यापुढे दाखवावं लागेल. आणि म्हणूनच आपण आपली बूथची रचना केली आहे. बूथ ऍक्टिव्ह कसा करायचा या संदर्भातलं मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे. येत्या काळामध्ये अनेक कार्यक्रम आपल्या समोर आहेत. माझी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती असणार आहे की आता लढाई करता मैदानात उतरलो, अर्ध्या मनाने उतरायचं नाही. सरकार येत आहे का येत नाही मनातनं काढून टाका. येईल तर बोनस, काही चिंता करायचं नाही. जनतेकरता लढायला उतरलो आहे. जनतेकरता येईल त्या दिवशी येईल, पण जनतेकरता लढायला उतरायचं तर आपली अंतिम लढाई आहे असं समजून उतरायचं. अंतिम लढाई. आणि ही
आणि अनेक लोकांना असं वाटेल लढाई म्हणजे काय, आपण काय शस्त्रबिस्त्र घेऊन उतरणार नाहीये. लोकशाहीने आपल्याला ज्या आंदोलनाचा अधिकार दिलाय ते आपलं शस्त्र आहे. ही जी जनता आहे त्या जनतेचं जे प्रेम आहे ते आपलं शस्त्र आहे. जनतेचा जो मोदीजींवर विश्वास आहे ती आपली शिदोरी आहे. ही शिदोरी आणि हे शस्त्र घेऊन जनतेच्या कल्याणाकरता आपल्याला मैदानात उतरावंच लागेल. आणि येत्या काळामध्ये आपण जर मैदानात उतरलो तर पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांमध्ये यांना आपण पाणी पाजू. आणि त्यानंतर जेव्हाही या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतील त्यावेळी भारतीय जनता पक्षाचं स्वतःच्या भरोशावरचं स्वतःचं सरकार हे आपण आणून दाखवू. हा विश्वास तुमच्या भरोशावर व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.